नमस्कार मंडळी. आजच्या प्रवचनाचा विषय अत्यंत खोल आणि तितका सोपा आहे. नामरूपाचा संबंध. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की देव दिसत नाही, मग त्याचं नाव घेऊन काय फायदा? किंवा नाव घेताना देवाचं रूप डोळ्यासमोर आलंच पाहिजे का? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 6 जानेवारी. नामरूपाचा संबंध. महाराज म्हणतात, नाम आणि रूप ही वेगळी नाहीतच, पण नाम हे रूपाच्या आधीही असतं आणि नंतरही उरतं. उदाहरण 1. प्रभू राम जन्माला येण्यापूर्वी ऋषी वाल्मिकींनी रामायण लिहिलं होतं, म्हणजे रूप येण्याआधी नाम होतं. उदाहरण 2. आज राम प्रत्यक्ष रूपात आपल्यासमोर नाहीत, पण त्यांचं नाम आजही तितकं जिवंत आहे. जे देशकालाच्या पलीकडे टिकतं तेच खरं सत्य. रूप बदलतात, नाहीशी होतात, पण नाव मात्र कायम राहतं. म्हणूनच नाम हे रूपापेक्षा जास्त सत्य आणि श्रेष्ठ मानलं जातं. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की नाम घेताना देवाचं रूप डोळ्यासमोर आलंच पाहिजे, नाहीतर जप करण्यात काय अर्थ? पण महाराज म्हणतात की तुम्ही नाम घेत असताना रूपाचं स्मरण सूक्ष्म रूपाने तुमच्या आत सुरूच असतं. समजा तुमच्या घरी राम नावाचा नोकर आहे, पण तुम्ही जप करताना राम राम म्हणताय. जरी तुमचं लक्ष नसलं आणि कुणी तुम्हाला विचारलं कोणाचं नाव घेताय, तर तुम्ही प्रभू रामाचं असंच म्हणाल. याचाच अर्थ तुमचं अंतर्मन या रूपाशी जोडलेलं असतं. त्यामुळे रूप ध्यानी येत नाही म्हणून नाम घेणं थांबवू नका. अट्टहासाने नाम घेत राहा, रूप आपोआप येईल. आपल्याला देवाची प्रत्यक्ष ओळख नाही, त्यामुळे त्याचं नेमकं रूप माहीत नाही, पण आपण त्याचं नाव घेऊ शकतो. भगवंत स्वतः अरूप आहे. तुम्ही त्याला ज्या रूपात पाहता तो तसाच आहे. कुणासाठी तो काळा, कुणासाठी गोरा, कुणासाठी लहान तर कुणासाठी मोठा. नामातूनच अनंत रूपं तयार होतात आणि नामातच विलीन होतात. म्हणून नामावर श्रद्धा ठेवा. आजच्या प्रवचनाचा सारांश. दानात दान, अन्नदान. उपासनेत उपासना, सगुणाची उपासना. साधनात साधन, नामस्मरण. तर मंडळी, नामात खूप मोठी शक्ती आहे. ते आवडीने घ्या, अखंड घ्या आणि आनंदी राहा. तुम्हाला आजचा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋधव ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.